माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचंच ऑफिस तुम्ही सील करता. इट्स जस्ट शॉकिंग. म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाच घेताना क्लर्कला रंगेहात पकडण्यात आलं. ही घटना झाल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. राज्याच्या सत्तेचं केंद्र असलेल्या मंत्रालयातूनच अशा प्रकारे लाचखोरीची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं. हे प्रकरण समोर येताच झिरवळांनी माझी काही चूक नसून चूक आढळल्यास मी राजीनामा देखील द्यायला तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर झिरवळ नॉट रिचेबल झाले. लाचखोरीच्या या प्रकारावर अखेर समोर येत झिरवळांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली बाजू मांडली आहे. झिरवळांनी पत्रकार परिषद घेण्याआधी सुप्रिया सुळेंनी माध्यमांसमोर या प्रकरणावर भाष्य केलं. नरहरी झिरवळांना मी चांगलं ओळखते असं म्हणत सुप्रिया सुळेंनी त्यांची बाजू तर घेतलीच, पण या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले. एसीबी रिपोर्टिंग गृह मंत्रालयाला करतं. मुख्यमंत्र्यांनाच लाचखोरीची टीप कुणी दिली? स्वतःच्याच मंत्र्यांचं ऑफिस मुख्यमंत्र्यांनी सील केलं का? या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी असं म्हणत सुप्रिया सुळेंनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. माझ्यासाठी धक्कादायक होतं. एसीबी कुणाला रिपोर्ट करतं? एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्री, करेक्ट? ज्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात, होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे, त्या माननीय मुख्यमंत्री ज्या 6व्या माळ्यावर बसतात त्या 6व्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच 3ऱ्या 4थ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या विथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाहीये का? मग ही कंप्लेंट केली कोणी? माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे याचं की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना, मग हा टिप ऑफ कोणी दिला? स्वतःच्याच मंत्र्याला, स्वतःच्या मंत्रालय, ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता. मग ह्यांना टिप ऑफ म्हणजे इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर हिज नोज. माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचंच ऑफिस तुम्ही सील करता. इट्स जस्ट शॉकिंग. ते ना मला माहिती नाही, मला हे विश्वासच बसू शकत नाहीये. म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं. मग हा टिप ऑफ कोणी दिला आणि हे खरं आहे नाही खरं आहे ह्याची उत्तरं माझ्याकडे नाहीये. झिरवळांबरोबर मी काम केलेलं आहे. शून्यातून विश्व उभं केलेले झिरवळ आहेत. मी त्यांना अनेक वर्ष ओळखते. त्याच्यामुळे झिरवळांवर हा जो आरोप झालेला आहे, तो जो केलेला आहे, ह्याचं पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे. मी झिरवळांना खूप वर्ष ओळखते. आणि हे बघा, माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. जेव्हा भुजबळ साहेब ही किंवा नवाबभाई जेलमध्ये गेले होते तेव्हा मी पारदर्शकपणे आर्थर रोडला किंवा कोर्टात गेले होते त्यांच्या फॅमिली बरोबर. कारण का आम्ही कधी ना कधी एका ताटात जेवलेले लोक, एकामेकाच्या सुखदुःखात उभे राहिलेलो. त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा जेव्हा मला वाटलं त्यांची फॅमिली अडचणीत आहे, की कोर्ट असू दे, जेल असू दे, हॉस्पिटल असू दे, मी तिकडे गेलेले आणि पुढेही जाण. कारण का आमच्या संघर्षाच्या काळात ते आमच्यावर उभे राहिलेत हे मी कधी विसरलेले नाही. माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेत की 2 पैशाचं पण कोणी आपल्यासाठी आयुष्यात केलं ना, सुप्रिया उपकारात राहा. मी सगळ्यांच्या उपकारात राहते. कारण का हे सगळे लोक माझ्या वडिलांबरोबर चांगल्या वाईट काळात ताकदीने उभे राहिले. त्याच्यामुळे मग भुजबळ साहेब असू दे, नवाबभाई कोर्टात असू दे, ते सगळे आर्थर रोड जेल कुठल्याही जेलमध्ये असू दे, मी ताकदीने त्यांच्याबरोबर उभे कालही राहिले, आजही राहणार आणि उद्याही राहील. त्यांना गरज नाही. ती बघा, झिरवळ साहेबांना काल मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. कारण का मला माहिती हवी होती की नक्की ऑफिसमध्ये काय झालं. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. मी निरोप ठेवलाय त्यांच्यासाठी की मला प्लीज करा. कारण काय मला क्युरिओसिटी होती की नक्की झालं काय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की एक शून्यातून झिरवळांनी एक आयुष्य उभं केलंय, कष्टातून. ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही, ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले. त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिसमध्ये झालं आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाहीये ना. महाराष्ट्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे ना. आता तुम्ही विचार करा ना, तुम्ही जर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री असता, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या प्रेसचं म्हणूया ना, पण तुमचा प्रेस आहे ना, तुमच्या चॅनलमध्ये तुमचा एक रिपोर्टर पैसे घेता सापडला, तुमच्या एडिटरनी सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना इन्क्वायरी लावायला नको?
त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे की बाबा आज आपल्या ऑफिसमध्ये ही घटना झालेली आहे. आणि हे नुसतं प्रायव्हेट कंपनी नाही, महाराष्ट्राचं सरकार आहे. ही प्रायव्हेट कंपनी नाही, प्रायव्हेट कंपनीमध्ये लगेच इन्क्वायरी लागते. हे महाराष्ट्राचं सरकार आहे. मंत्रालयातून पूर्ण राज्य चालतं. 6व्या मजल्यानी 3ऱ्या-4थ्या मजल्यावर रेड केली आहे. हे म्हणजे मला अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते. हे असं कसं होऊ शकतं? सुप्रिया सुळेंनी मंत्रालयात झालेल्या एसीबीच्या कारवाईनंतर प्रश्न उपस्थित केल्यानंतर स्वतः झिरवळांनी मला मुख्यमंत्र्यांवर कुठल्याही प्रकारची शंका नाही असं म्हटलंय. जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबामध्ये असं सांगितलंय की तुमचे जे OSD आहेत किंवा तुमचे PS जे आहेत त्यांना सुद्धा याबाबतची कल्पना होती. अशा वेगवेगळ्या बातम्या पुढे येतात. काय सत्य? बातम्या वेगवेगळ्या येतात, मी त्या ऐकतो, परंतु तसं कुठंच सत्यता नाही. आणि राजू डेरंगे यांनी सुद्धा असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही. त्यांनी स्वतःसाठी मी घेतले अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. तुमची सुनेत्रा पवार यांची भेट झाली. खरं तर सध्या तुमच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते अशा पद्धतीची माहिती समोर येते. सुनेत्रा पवारांचं तुमचं काय बोलणं झालं? पक्षातून देखील एक नाराजीचं सूर आहे. नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल, खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे. कुणी जाणीवपूर्वक आपल्या काहीतरी कारस्थान करण्याच्या दृष्टीनं हा सगळा प्रकार केला जातोय का? कारण दादांच्या अचानक निघून जाण्यामुळं त्यांच्या अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचा सापळा रचला जातोय किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझं कोणाबरोबरच वैमनस्य, दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशा पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाहीये. त्याच्यामुळे माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दाम होऊन बदनाम करतं असा प्रकार तरी नाही. मधल्या काळात एक चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती की मधल्या काळात एक प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होती की कुठेतरी नरहरी झिरवळ यांचं मंत्रिपद काढायचं आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं आणि ते इच्छुक यासाठी खूप प्रयत्न करतायत आणि ते इच्छुक पण दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत पक्षांतर्गत सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या साथी. पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं, दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही. त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही. आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, विश्व निर्माण केले, त्यांनी मेहनत मोठ्या प्रमाणात घेतली असं सुप्रिया सुळे म्हटल्या. त्यामध्ये की मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला काल, पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं आणि 6व्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर कारवाई करण्यात आली अशा प्रकारचं सुप्रिया सुळे आता दिल्लीत बोलताना म्हटलं. नाही, तसं ताई म्हणले असतील त्यांचं. मी तसं आम्ही एकत्र पक्षात काम केलंय किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना 2004 सालापासून शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केलंय. ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिलंय. त्याच्यामुळे सगळ्यांना माहित आहे की बाबा मी चुकीचं करणार नाही. म्हणून सगळेच जण, म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दाम होऊन काहीतरी बदनाम करायचं म्हणून करेल असं माझा तरी संशय नाही. तुमचं बोलणं झालं का मुख्यमंत्र्यांशी चर्चा? सीएम साहेबांबरोबर बोलणं नाही झालेलं, मी बोलणार आहे. सर, विरोधक तुमच्यावर आरोप करताना असं म्हणतात की कुठली पोलिसांची कारवाई करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांना माहीत नाही अशातला भाग नसणार. त्याच्यामुळे नक्कीच त्यांनी दिलेल्या सूचनानुसार ही कारवाई केली असणार असं संजय राऊतांनी आरोप केलेला आहे आपल्यावर. मला तरी असं वाटत नाही का बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठंतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात मी पुन्हा तेच म्हणतो का माझा कोणावरही संशय नाही.